लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते देशमुखांपासून. तर आता इथे काव्या मानिनीकडे आलेली असते आणि म्हणते की आई आई सॉरी असं म्हणते काव्या. आपण आता या विषयावर पार्थ आला की मग बोलूया असं म्हणते आता इथे मानिनी. आशाताई अहो तुम्ही सुद्धा गोष्टी बघून करायचं ना असं म्हणतो मिथून. आता मला काय माहित पिशवीत काय ते असं म्हणते आता आशा. काव्या आहे बाई तू जा. नंदिनी जीवा मी पण जा असं म्हणतो मिथून. जा तुम्ही असं म्हणतो मिथून. तर आता सगळे जातात आपापल्या खोलीत. आई पिशवी असं म्हणते काव्या. तर थांब असं म्हणतात वसवत्या. तर आता वसवत्या चालत येतात आणि आता त्या नंदिनीला थांब म्हणलेल्या असतात. तर आता त्यांच्या जवळ येतात वसवत्या. तर आता जीवा लपत असतो ती बॅग. मी तुझ्या नवऱ्याची अक्कल काढली म्हणून तुला राग आला ना असं म्हणते वसवत्या. मग आता मी तुझ्या नवऱ्याच्या म्हणजेच माझ्या भाच्याच्या बाजूने बोलते आहे ना ते ऐक असं म्हणते वसवत्या. काय आहे ना मला आज सकाळीच कळलं की जीवाने जो पाळणा आणला होता तो मानिनीने अडगळीच्या खोलीत ठेवायला सांगितलं. चांगलं केलंस मानिने. तुला तुझ्या होणाऱ्या नातवंडांची काळजी आहे हे बघितलं मी असं म्हणते वसवत्या. मग तसंच आई म्हणून दोन्ही मुलांना सुद्धा समान न्याय कर की असं म्हणते वसवत्या. वसुताई आता काय बोलताय तुम्ही असं म्हणते मानिनी. हे बघ मानिनी मला एवढंच म्हणायचंय की जीवाने जो पाळणा आणला होता तो तू अडगळीच्या खोलीत ठेवायला सांगितलंस. मग तसंच पार्थने आणलेले हे कपडे अडगळीच्या खोलीतच नेऊन ठेवायला सांग ना असं म्हणते वसवत्या. नाही नाही असं म्हणते काव्या. नाही नाही आई प्लीज प्लीज या वस्तू अडगळीच्या खोलीत नेऊ नका. हवं तर मी 1000 वेळा तुम्हाला सॉरी म्हणायला तयार आहे. तुमचा ओरडा खायला तयार आहे पण प्लीज हे अडगळीच्या खोलीमध्ये नेऊ नका असं म्हणून ती हात जोडून आता माफी मागते मानिनीची. आई तुम्ही वसवत्यांचं नका ऐकू प्लीज असं म्हणते नंदिनी. काय आम्ही जो पाळणा आणला होता तो खूप मोठी गोष्ट होती पण ह्या तर ती छोट्या गोष्टी आहेत आणि अडगळीच्या खोलीत किती धूळ असते तर तुम्हाला माहिती आहे असं म्हणते नंदिनी. ह्या वस्तू तिथे खराब होतील परत बाळाला वापरता येणार नाहीत परत. प्लीज प्लीज असं म्हणते आता नंदिनी. तुम्ही या वस्तू काव्याला परत करा प्लीज असं म्हणते काव्या. तर आता मानिनी बघते जीवाच्या पिशवीकडे. तर आता घाबरतात जीवा नंदिनी. तर आता जीवा बघतो नंदिनीकडे. तर आता खूप जास्त घाबरलेला असतो जीवा. तर आता मानिनी जवळ येते त्यांच्या. तर आता ती बघत असते त्या पिशवीकडे. जीवाला खूप जास्त घाम फुटत असतो. तर आता ती पिशवी घेते आपल्या हातामध्ये. आई बॅगकडे अशा का बघतायत असं म्हणते आता नंदिनी. खोटं पोट आहे हात. देवा प्लीज आईना बॅग जवळ येऊ देऊ नकोस प्लीज असं म्हणते नंदिनी. अशा स्टेपलर घेऊन ये असं म्हणते आता मानिनी. आई स्टेपलर असं म्हणतो आता जीवा. तर आता स्टेपलर घेऊन आलेली असते मानिनी. आई अगं स्टेपलर कशाला असं म्हणतो जीवा. आई काय करताय तुम्ही असं म्हणते काव्या. प्लीज असं काय करू नका. आम्ही परत अशी चूक नाही करणार आहे. सॉरी खरंच सॉरी असं म्हणते काव्या. सापडलं का असं म्हणते आता मानिनी. तर आता आशा स्टेपलर आणायला गेलेली असते. हो सापडला असं म्हणते आशा. तर स्टेपलर घेऊन आलेली असते ती. तर आता स्टेपलर घेते मानिनी. तर आता ती ते स्टेपलर घेऊन स्टेपलरने बंद करते ती पिशवी. नंदिनी बरोबर आहे तुझं. अडगळीच्या खोलीत खूप धूळ असते त्यामुळे आता कपडे खराब होतील. आता नाही होणार असं म्हणते आता मानिनी. आशा ही पिशवी अडगळीच्या खोलीत ठेव. पन्नी ठेव आणि वरून एखादं चांगलं कापड वगैरे टाक असं म्हणते मानिनी. म्हणजे कपडे खराब नाही होणार. तर आता वसवत्या हसायला लागतात. प्लीज मला असं म्हणत असते काव्या. प्लीज म्हणू नका असं म्हणते आता मानिनी. प्लीज मी हात जोडते तुमच्या समोर असं म्हणून रडायला लागते मानिनी. माझा हा मुद्दा तुम्हाला का कळत नाही हेच कळत नाही मला असं म्हणते मानिनी. तुमच्या लक्षात राहत नसेल ना तर घरात कुठेतरी पाटी वगैरे असते त्याच्यावर लिहून ठेवते. रोज वाचत आहे असं म्हणते मानिनी. यापुढे या घरात जोपर्यंत तुम्हाला बाळा होत नाही तोपर्यंत बाळा संबंधात कुठलीही गोष्ट या घरात येणार नाही असं म्हणते मानिनी. तर आता निघून जाते तिथून मानिनी. तर आता वसवत्या पण निघून जातात. काव्या ते खरंच सॉरी असं म्हणते आशा. मी आधी पिशवीत काय ते बघून आणायला हवं होतं असं म्हणते आशा. खरंच सॉरी असं म्हणते आणि रडायला लागते आशा. तर आता इथे काव्या बघते त्या पिशवीकडे. तर आता ती खूप जास्त रडत असते. खरंच खूप अति दाखवलंय काव्याचं. खरंच त्या नंदिनीचं खरं बाळ गेलंय तरी तिचं तेवढं दाखवत नाही. तरी ह्या कपड्यांचे एवढे ती इमोशनल झाले आणि काव्याला बघून ही बावळट नंदिनी येते तिच्या जवळ आणि सांत्वना द्यायला येते. बाप रे काय दाखवतायत खरंच प्रेक्षक या सिरियल मध्ये. आणि आता काव्या मिठी मारते नंदिनीला रडत रडत. म्हणजे आता इथे नंदिनी पण रडते. हिचं बाळ गेलंय खरंच अक्षरशः नंदिनीचं. आणि तेवढं काय नाही. आणि या काव्याचं केवढं आहे बघा प्रेक्षक. खरंच मला काव्या कॅरेक्टर अजिबात आवडत नाही. खूप स्वार्थी दाखवलंय खरंच प्रेक्षक. अडगळीच्या खोलीमध्ये येते आता आशा. कुठे ठेव असं म्हणते ती. पाळण्यात ठेवू का. हे सगळं अडगळीच्या खोलीत व्यवस्थित ठेवा असं म्हटलेलं असतं ना जीवा. पाळण्यावर काय ठेवू नका असं म्हटलेलं असतो तो. नको रे बाबा परत जीवा दादा म्हणते पाळण्यात का ठेवू नकोस. त्यापेक्षा इथं ठेवते असं म्हणते ती आणि दुसरीकडे ठेवते बघा प्रेक्षक ती पिशवी वरती. असंच ठेवलंय. तर त्याच्यावरती झापून पण ठेवते आता ती. तर आता त्या पिशवीवरती झापून पण ठेवते आणि त्या पाळण्यावरती पण झापून ठेवते ती. आणि वरतीच असते ती कपड्यांची पिशवी. तर आता नंदिनी मात्र रडत बसलेली असते आपल्या खोलीमध्ये. तेवढ्यातच इथे जीवा येतो. तर रात्रीची वेळ असते. तर आता तो दरवाजा बंद करतो आणि बसतो. तर नंदिनीला खूप भावूक झालेला बघतो तो. तर आता जीवा तिच्यासाठी पाणी देतो. तर आता अहो असं म्हणत असते नंदिनी. घे घे असं म्हणतो जीवा. घे पाणी पी. सावकाश असं म्हणतो तो. ओके असं म्हणतो जीवा. काव्यासाठी वाईट वाटते असं म्हणतो तो. असं म्हणते नंदिनी खूप जास्त.
त्या वस्तू वाडगळीच्या खोलीत जाताना बघून काव्याला किती त्रास झाला असेल असं म्हणते नंदिनी. तर आता इथे जीवा म्हणतो हो ते थोडासा त्रास असं म्हणतो तो. खरंच अत्तीच दाखवालेत बघा प्रेक्षक हो. ही नंदिनी किती बिंडोक सारखी वाटायला लागले. म्हणजे काव्या एवढ्या छोट्या गोष्टीसाठी रडते. हिचं तर बाळ गेलंय बघा प्रेक्षक हो. तरी या बाईला त्या काव्याचीच पडलेली आहे. आता उद्या काही वाईट झालं ना नंदिनी सोबत खरंच कुणालाही वाईट वाटू नये. कारण आता इथे नंदिनीच जबाबदार आहे तिच्या सगळ्या गोष्टींसाठी. काय असं म्हणते आता नंदिनी. काय बोलताय तुम्ही. काव्याला त्रास होऊ देत. अरे मी माझ्यावरून म्हणतोय. अरे बाळ दूर होण्यापेक्षा आणलेल्या गोष्टी काही काळासाठी दूर गेलेल्या कधी बरं असं म्हणतो जीवा. आता एकच प्रश्न सतत सतावत राहतो. मी बाळासाठी वस्तू आणली म्हणून आपलं बाळ गेलं असं म्हणतो जीवा. तर आता त्याला आठवतं कसं त्याने तो पाळणा आणलेला असतो आणि कसं तो त्याच्यासोबत खेळत असतो. तर खरंच प्रेक्षक वाती करत असतो जीवा आणि त्याच्यानंतरच मिसकॅरेज झालेलं असतं नंदिनीचं. जीवा प्लीज असं म्हणते नंदिनी. किती वेळा सांगितलं मी तुम्हाला स्वतःला दोष देऊ नका. अहो या सगळ्या तुमची काही चूक नाहीये असं म्हणते नंदिनी. जे आपल्या नशिबात होतं ते घडले असं म्हणते ती. तुम्ही पाळणा आणल्याने आमचा बाळ गेलेला नाहीये. माझी शपथ आहे तुम्हाला असं म्हणते ती. तुम्ही स्वतःला दोष देणार नाही स्वतःला. पुढे मला प्रॉमिस करा असं म्हणते ती. तर आता इथे पाठीमागे ठेवलेली असते ती पिशवी त्याच्यामध्ये खोटं पोट असतं. तर आता जीवा म्हणतो उघडूया. तर आता इथे नंदिनी आणि जीवा खूप भावुक असतात. एक मिनिट असं म्हणते नंदिनी. मी आलेच असं म्हणते ती. इतर आतमध्ये जाते तर नंदिनी. जीवा मात्र तिथेच बसलेला असतो कॉटवरती. तर आता नंदिनी परत बघून येते दरवाजा लावलाय का नाही म्हणून बरोबर. तर आता ती येऊन बसते आपल्या कॉटवरती. तर आता इथे उघडतात ती पिशवी. तर दोघे उघडत असतात पिशवी. तर आता फायनली उघडतात आणि ते खोटं पोट बाहेर काढतात. जीवा पुन्हा एकदा विचारते मी तुम्हाला. हे बघा आता माझा 2रा महिना चालू आहे आणि 3-4 महिन्यापर्यंत पोट दिसत सुद्धा नाही. हे खरंच लावण्याची गरज आहे का असं म्हणते नंदिनी. हे आता आपण फक्त प्रयत्न करून बघणार आहोत की हे लावून तुला नीट आवरता येते की नाही. एक काम करूया. सध्या फक्त दुपट्टा लावून 3रा महिना करू. हळूहळू गोष्टी बदलू. मला एवढंच म्हणायचं आहे जोपर्यंत हे खोटं पोट तुझ्या शरीराचा भाग होत नाही ना तोपर्यंत तुझ्या मनाला जाणीव होणार नाही. तोपर्यंत तुझा मेंदू हळू चाल हळू बोल अशा सूचना तुला देणार. मग परत उठसूटपणे तुझ्यावर कोणी संशय घेणार नाही. जसं त्या दिवशी तुझ्यावर विजयने आणि त्या वसवत्याने संशय घेतला होता तसा असं म्हणतो आता जीवा. मला तू सतत कुणाच्या तरी रडारवर आलेलं नको आहे असं म्हणते जीवा. अगं काव्याची चोरोटी आली तोंडावर. जुन्या जाणत्या बायका आल्या आणि त्यांनी तुला असं वावरताना बघितलं तर एका क्षणात ओळखतील की तू प्रेग्नंट आहेस म्हणून. तेव्हा काय करणार होता आपण. वसवत्याचं आणि विजयचं म्हणणं जर आईने आणि काव्याने खरंच मनावर घेतलं आणि निरकून बघायला लागल्या तर असं म्हणतो आता जीवा. तर ओळखतील ना त्या तेव्हा काय करणार आहेस असं म्हणतो जीवा. खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि आता हे फक्त लावून बघूया तुला कसं दिसतंय. बरोबर दिसतंय की नाही यावर आपण प्रॅक्टिस करूया. चालण्याची उठण्याची फिरण्याची. ओके. आणि 2 वरून 5 महिन्याची प्रेग्नंट वाटणार नाही याची काळजी घेऊ आपण. डोंट वरी असं म्हणतो जीवा. ठीक आहे असं म्हणते नंदिनी. मी ट्राय करून बघते. तर आता नंदिनी लावून बघते ते पोट. तर आता ट्राय करण्यासाठी आतमध्ये जाते. तर आता जीवा तिथेच वाट बघत बसलेला असतो तिची. तर आता तिलाही भीती वाटत असते. तर विजय आणि स्वतःला दाखवलंय. काय इंटरेस्टिंग असं म्हणतो आता इथे विजय. काय काव्याची फिल्डिंग लावली असतो मी बाबा. आय मी स्ट्रेट असं म्हणतो तो. हरकत नाही जावाय बापू असं म्हणते वसवत्या. काय करणार तुम्ही बिझी होतात ना त्या गाडीची विल्हेवाट लावण्यामध्ये असं म्हणते वसवत्या. मला सांगा कुठे टाकली ती गाडी. कुठली गाडी असं म्हणतो विजय. असं काय करताय तुम्ही जावय बापू असं म्हणते वसवत्या. ज्या गाडीने तुम्ही नंदिनीला उडवलं ती गाडी कुठे टाकली तसं म्हणते वसवत्या. मी नंदिनीला उठवलं असं म्हणतो आता विजय. काय बोलताय तुम्ही खरंच मला काही कळत नाही असं म्हणतो आता विजय. तर आता वसवत्या हसायला लागते. तर विजय पण हसायला लागतो. आलं माझ्या सगळं लक्षात आलं असं म्हणते वसवत्या. आता तुम्ही कुठल्या गाडीने नंदिनीला उडवलेलं नाहीये ना. तर मी कोणत्या गाडीबद्दल विचारते असं म्हणते ती. तर आता हसतो विजय. तर आता तेवढ्यातच आशा आलेली असते. तर आता इथे वसवत्या म्हणते तू काय करते इथे. तू काय माझ्या खोलीत काय ग असं म्हणतो विजय. बाळाच्या वस्तू घ्यायला आलीस काय ग असं म्हणतो तो. भिंडो कायस ग जरा तू असं म्हणतो आता इथे वसवत्या. भिंडोकच आहे ही असं म्हणतात ते. पण तुम्हाला सांगते जावय बापू आज कमालीचं काम केलंय ना हिने. अहो काव्याच्या रूम मधनं ती पिशवी आणली ना बाहेर ते काम असं म्हणते वसवत्या. काय काम तुझा असं म्हणते ती. विजय दादा तुमच्या लॉन्ड्रीचे कपडे ना दुपारीच आलेत. तुम्ही नव्हते ना म्हणून तिथे टेबलवर ठेवलेत असं म्हणते आशा. अच्छा असं म्हणते वसवत्या. हो बघितलं मी थँक्यू असं म्हणतो विजय. अच्छा माझ्या तोंडून थँक्यू ऐकायला आलीस तू. शाबासकी घ्यायला आले शाबाश असं म्हणतो विजय. तसं नाही लॉन्ड्रीचे 247 रुपये झालेत ना ते घ्यायला आले असं म्हणते आशा. काय ग ए बेशरम घर जवळकडनं पैसे मागतायस तू असं म्हणते वसवत्या. तर आता विजय म्हणतो आई तर आता इथे नाही असं म्हणते वसवत्या. काय ग ए बेशरम घरच्या जावई कडून पैसे मागतेस तू असं म्हणत होते तिला असं म्हणते वसवत्या. ही मत करणार आहे असं म्हणतो विजय. नाही हिच्या मानिनी वहिनीने हिला पाठवलेलं आहे असं म्हणतो विजय. पण डोंट वरी आशा मी देतो तुला पैसे असं म्हणतो विजय. काय देशमुखांच्या कंपनीचं एवढं नुकसान झालंय माझ्यामुळे
अजून 247 रुपयाची भर नको असं म्हणतो विजय आणि हसतात दोघे जण. तर देतो तुला 247 रुपये असं म्हणतो तो. आता वॉलेट कुठे गेला असं म्हणतो तो. सापडत नाही वॉलेट असं म्हणते वसवत्या. एक काम करा, इथेच कुठेतरी तुम्ही ठेवला असेल ते शोधा असं म्हणते वसवत्या. तोपर्यंत मी तिला 247 रुपये देऊन येते हा असं म्हणते वसवत्या. आहेत ना एवढे असं म्हणतो तो. बघते एवढे जास्त पैसे आहेत ना, द्यायला पाहिजे तिला असं म्हणते वसवत्या. तू का उभी चल ना असं म्हणते वसवत्या. तर आता इथे ती घेऊन जाते बाहेर आशाला. तर विजय तिथेच थांबलेला असतो. तर आता त्या दोघी बाहेर जातात. आता विजय दरवाजा लावून घेतो. तर तो सगळीकडे शोधायला लागतो आपला वॉलेट. सगळीकडे शोधत असतो तो. तर त्याला सापडतच नाही त्याचं वॉलेट. शोधत असतो सगळीकडे. त्याच्या खिशामध्ये रिव्हॉल्वर पण असते. तर आता तो ठेवतो ती रिव्हॉल्वर कपाटामध्ये. तर आता तो ठेवतो कपड्यांच्या आत आणि बंद करून घेतो तो कपाट. वॉलेट गेलं कुठे असं म्हणतो विजय. दिवसभर तर मी घराच्या बाहेर गेलो नाही, मग गेलं कुठे ते वॉलेट. कुठे पडलंय ते बघावं लागेल असं म्हणतो तो. आणि त्यातले पैसे गेले तर काय हरकत नाही, पण फोटो कुणाच्या हाताला नको लागला पाहिजे तसं म्हणतो आता इथे विजय. तर आता तो खूप घाबरत असतो. आठव आठव विजय आठव, कुठे पडलाय तुझा वॉलेट असं म्हणून विचार करत असतो तो. सगळ्या गोष्टी आठवत असतो. तर आता विजय आठवतो त्याला कसं तो कार घेऊन गेलेला असतो आणि कसं ती बाई आलेली असते तिथे आणि कसं त्याच्या हातातून ती काढून घेतलेली असते. तर बघा प्रेक्षक, ती बिंडोक बाई भेटली होती मला पार्कमध्ये तिथे, तर नाही पडलं असं म्हणत असतो विजय. तर आता कुठली तरी बाई दाखवली होती बघा प्रेक्षक मागच्या एपिसोडमध्ये, तर त्याच बाईबद्दल तो म्हणत असतो. जाऊन शोधायलाच पाहिजे मला आता असं म्हणतो विजय. तर आता रात्रीची वेळ असते. देशमुखाचं घर दाखवलंय. तर जीवा आपल्या खोलीमध्ये असतो. तर आता नंदिनी गेलेली असते ते खोटं पोट लावून घेण्यासाठी. तर बाहेर तो वाट बघत असतो तिची. तर आता नंदिनी पोट लावून येते खोटं. तर आता जीवा बघतो तर खरंच खूप छान दिसत असतं ते. तर जीवा बघून खूप आनंदात असतो आणि नंदिनी खूप जास्त रडत असते. तर आता खूप एक्सायटेड झालेले दाखवले जीवानंदिनीला. दोघांच्या डोळ्यातही अश्रू असतात. तर आता जीवा बघतो नंदिनीकडे आणि लाड करतो तिचे. तर दोघेही खूप इमोशनल झालेले दाखवले आणि बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक पण दाखवलंय बाळाचं बघा प्रेक्षक. तर आता इथे नंदिनीला बसवतो तो खुर्चीवरती. तर आता जीवा बसतो तिच्या समोर आणि बघत असतो त्या पोटाकडे. तर आता नंदिनी त्याला सांत्वना करत असते आणि आता तो पोटाला हात लावून बघत असतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं आणि तो रडत पण असतो. खरंच खूप छान सीन करतायत प्रेक्षक. जीवानंदिनी खूप छान सीन करतायत खरंच, इमोशनल सीन. तर आता परत त्यांना दुःख झालेलं दाखवलंय कारण काय फीलच होत नाही ना. तर जीवा खूप जास्त रडत असतो, खूप जास्त रडत असतो तो स्पर्श करून त्या पोटाला. तर आता तो कोसळतो आणि आता तो तिच्या मांडीवर झोपून रडायला लागतो. नंदिनी पण खूप जास्त रडत असते, खूप जास्त रडत असते ती. जीवाला तर खूप जास्त रडायला येत असतं. तर खूप इमोशनल आणि छान सीन केलंय दोघांनी. बॅकग्राऊंड तर इतकं इमोशनल आहे ना प्रेक्षक, इतकं जास्त इमोशनल आहे. तर आता इथे जीवा उठतो तिच्या मांडीवरून. तर आता तो बघतो नंदिनीकडे. तर आता तो उठतो. तर आता नंदिनी सुद्धा उभारते. तर आता नंदिनी म्हणते जीवा, नंदिनी असं म्हणतो जीवा, मला खरंच वाटलं ग की तुझ्या पोटात आपलं बाळ आहे असं म्हणतो जीवा. तू खरंच गरोदर आहे असं वाटलं असं म्हणतो जीवा. आपण नाही का खाऊ शकत कधीच आई बाबा असं म्हणतो जीवा. असं म्हणतो तो आणि रडायला लागतो खूप. आपलं बाळ कधी नाही होणार का असं म्हणतो तो. नाही येऊ शकत का या जगात कधीच असं म्हणतो तो. बरं असं होतं ना, म्हणजे मिराकल होतात एक एक म्हणतात ना ते. बरेच वर्ष झाले आमच्याकडे पाळणा हल्ला नाही, पण अचानक गोड बातमी आली असं म्हणतो जीवा. आपल्या बाबतीत नाही का होऊ शकत असं म्हणतो जीवा. तर आता खूप जास्त रडत असते नंदिनी. सॉरी सॉरी असं म्हणतो जीवा, मला माहिती आहे आपलं ठरलंय, रडायचं नाहीये. स्वतःच्या मस्तीनेच झालेलं असते बघा प्रेक्षक नंदिनीचं जे काय गर्भपात झालेला असतो तो. त्यामुळे वाईट पण वाटत नाही हिच्यासाठी आता खरंच. तुला माहिती आहे आपण दादाला गेलो होतो ना, येताना कॅबमध्ये माझ्या खांद्यावर तू डोकं ठेवून पडली होतीस. एका सिग्नलला येऊन थांबली गाडी आणि मी त्या रेअर मिरर मध्ये तुझ्याकडे बघितलं. तू शांत झोपली होतीस. अचानक खिडकीवरती लॉक झाला ग आणि मी बघितलं तर एक बाई उभी होती तिच्या बाळाला घेऊन आणि ती माझ्याकडे तिच्या बाळासाठी पैसे मागत होती. अगं काय हे बघ ना यार, म्हणजे ती गरीब बाई माझ्यासारख्या श्रीमंत माणसाकडे पैसे मागत होती. तुला माहितीये त्या क्षणाला मी ह्या जगातला सगळ्यात गरीब माणूस वाटलो. कारण जे आपल्या नशिबात नाहीये ते तिच्या हातात आहे आणि जे तिच्या नशिबात नाहीये ते आपल्या खिशात आहे असं म्हणतो आता इथे जीवा. म्हणजे तिला होते नव्हते ते सगळे पैसे काढून दिले तिला, कारण ना मला तिचं बाळ कुठल्याही रोगाने मरायला नको होतं. इनफॅक्ट मला ना या जगात कुणाचाच बाळ मरायला नको असं म्हणतो जीवा. असं म्हणतो जीवा, सॉरी सॉरी म्हणतो तो. तर आता इथे नंदिनी खूप जास्त रडत असते. प्लीज रडू नकोस असं म्हणतो तो आणि तिचे अश्रू पुसतो तो. तर आता तो आतमध्ये जातो बाथरूम मध्ये. तर आता इथे नंदिनीला खूप जास्त रडायला येत असतं, खूप जास्त रडत असते ती. एक्स्ट्रीम म्हणजे खूप जास्त रडायचं दाखवलं आता इथे नंदिनीला. तर आता ती आपले अश्रू पुसून घेते. मानिनीला दाखवलंय तर मानिनी पार्थला मारत असते जोरात. मारू नको असं म्हणत असतो. पार्थानी पळत असतो. तर तिथेच काव्य अभ्यास करत बसलेली असते. का वागलास असं ते सांगतो, खाली उतर असं म्हणते मानिनी. तुला आठवतंय ना लहानपणी असंच मला चटका द्यायला आली होती, स्वतःला चटका लागला होता असं म्हणतो पार्थ. तू उतरा नाही तर मी येईन असं म्हणते मानिनी. ये असं म्हणतो पार्थ. तर आता मानिनी पळायला लागते तिच्या पाठीमागून. थांबा असं म्हणते काव्य, शांत व्हा काव्या, वाचवा मला असं म्हणतो पार्थ. तुला काय लाज नाही वाटत असं म्हणते मानिनी. बायकोच्या मागे लपवून तिला जवळ घेऊ नकोसा, नाहीतर बघ काहीतरी उगाच निमित्त असं म्हणतो तो. तर आई बाबांसमोर काही लाज आहे का तुला असं म्हणते आता इथे मानिनी. आई चपाती तव्यावर असेल असं म्हणते आता काव्य. त्या मी उलटून येते असं म्हणते ती. तर आता घेऊन जाते ती ते परत.
तर आता पार्थ आणि मानेने असतात खोलीत. बाबा बाबा काय जमान्यात आलाय, काय त्या पोरावर मारण्यासाठी ओंथण घेऊन आली होती असं म्हणतो पार्थ. तुने मागितलं लगेच शानपणा, मला शानपणा शिकवतोयस, मला शानपणा शिकवतोयस असं म्हणते आता मानेनी. तू सांग मला, मी जेव्हा जीवाने पाळणा आणला तेव्हा सांगत होते, तेव्हा गरीब गाय सारखं सगळं ऐकत होतास, तेव्हाच का नाही सांगितलंस मला की मी पण जीवाचा मोठा भाऊ आहे, मी सुद्धा बाळाच्या गोष्टी आधीच आणून ठेवल्यात असं म्हणते मानेनी. तू जर मगाशी माझ्या कचाट्यात सापडला असतास ना तर तू चोरडा खाल्ला असतास असं म्हणते मानेनी. म्हणजे तू आता कोणाला ओरडलीस असं म्हणतो पार्थ. काव्या असं म्हणते, ती बेचारी तुझी बायको तुझी चूक स्वतःच्या डोक्यावर घेत होती असं म्हणते मानेनी. पण मला बिल सापडलं, त्याच्यावर सगळं सत्य मला कळलं, त्यामुळे मला कळालं की तूच आणलं होतंस ते सगळं बाळाचे कपडे वगैरे असं म्हणते मानेनी. तर आता तो हसतो. बिल सापडलं असं म्हणतो तो, पण तू बघितलं ना जी चॉईस चांगली आहे ना असं म्हणतो तो. चांगली होती ना कपडे असं म्हणतो तो. पुढ्यातच काव्या येते. झाल्या चपात्या भाजून गॅस बंद केला, काय करायचंय का असं म्हणते काव्या. म्हटलं ना माझी बायको किती छान आहे असं म्हणतो पार्थ. नाही ग, आणखीन काय नाही करायचं असं म्हणते आता मानेनी. काव्या असं म्हणते मानेनी, तिचा चेहरा धरून आणि म्हणते, तू माझ्यावर चिडू नकोस ग असं म्हणते आता मानेनी. मला माहिती आहे त्या बाळाच्या वस्तू मी आडगळीच्या खोलीत टाकायला सांगितलंय, हे तुला नाही आवडलंय, पण ऐक माझं बाळा, मी खरंच अनुभवावरून सांगते, अशा बाळाच्या वस्तू आधी नाही आणत कोणी घरात असं म्हणते आता मानेनी. आणि असं काही आणलं आणि मग नंतर बाळाच्या बाबतीत काही वेडवाकडं झालं तर मग असं म्हणून सांगत असते मानेनी, नाही सहन करत कोणी, आणि कसं सांगू तुला असं म्हणते आता मानेनी. आई ऍक्च्युली आमचंच चुकलं असं म्हणते आता काव्या, आम्ही त्या वस्तू आणायला नको होत्या, आय एम सॉरी असं म्हणते ती. अगं आता तू कशाला सॉरी म्हणतेस असं म्हणते मानेनी. सॉरी तर खरं तर ह्याने म्हणायला हवं असं म्हणते मानेनी. माझी चूक ती ह्यांची चूक, आमची दोघांची चूक असं म्हणतो पार्थ. असंच असं म्हणतो तो. बरं ठीक आहे चल, मी पानं वाढतीये, ह्याचा केलाय असं म्हणते मानेनी. चल 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 असं म्हणतो पार्थ. चल असं म्हणतो पार्थ. चल काय पण बोलते, मिसळणे माझ्या पोटाचं काय झालंय माहिती आहे ना असं म्हणतो पार्थ. रिकवर व्हायला थोडा वेळ आहे असं म्हणतो तो. असं म्हणते मानेनी. खा तुम्ही बाहेरची मिसळ, मग तुम्हाला घरातच ठेचते मी असं म्हणते काव्या. तर तुम्हाला चान्सच नाही देणार असं म्हणतो पार्थ. खरंच खूप आपलं वाटायला लागलाय खरंच काव्यार्थ आणि मानिनीचा हे सगळं सीन. खरं तर मला काव्यार्थ बघायलाच कंटाळा आलाय खरंच आजकाल प्रेक्षक होती. दिव्या आणि काव्यार्थ खूप बोरिंग झालंय. चल ठेचाला वगैरे मिसळ वगैरे नको, दुसरं काही चालेल असं म्हणतो तो. काव्या तू चपात्या झाल्या असं म्हणालीस ना, अगं मग परत न का घेऊन आलीस तू असं म्हणते ती. तर आता पार्थ हसतो. चटका द्यायला असं म्हणते काव्या. माझी बायको किती चांगलं असं म्हणत होतो मी आताच, आणि बघ कशी बघते ती असं म्हणतो तो पार्थ. नाही देते रे असं म्हणते आता. इथे मानेने निघून जाते ती तिथून. बघितलं माझी आई किती गोड आहे, चटका द्यायला आली होती, चटका नाही दिला असं म्हणतो पार्थ. तुम्ही पण गोडात या असं म्हणतो तो, आणि आता मिठी मारतो तो काव्याला. तर विजयला दाखवलंय, तर आता विजय आलेला असतो, शोधत असतो वॉलेट कुठं पडलं म्हणून. तर आता सगळीकडे शोधून बघत असतो, तर त्याला वॉलेट सापडतच नाही. तर तो विचार करत असतो कुठे गेलं वॉलेट म्हणून. कुठे पडलं यार वॉलेट असं म्हणतो तो. गाडीत तर नाही राहिलं असं म्हणतो तो. नाही नाही नाही, पण गाडीतून काढताना दोनच चेक केलं होतं मी, गाडीत जाऊन आता चेक पण नाही करू शकत मी, गाडीची काय सोडली आहे, परत जाणं तिथे रिस्की असं म्हणतो तो. तरी घरीच शोधतो, घरीच असेल असं म्हणतो तो. कुठे घरी असं म्हणतो तो. तर आता वॉलेट अडगळीच्या खोलीत असतं. तर फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय कसं वसवात्या आणि विजय आलेले असतात कार्याणवरनं, आणि वसवात्या म्हटलेले असतात वा वा शारदा. तर तेव्हाच पडलेलं असतं वॉलेट त्या पोत्यामध्ये बघा प्रेक्षक हो. मी चिन्यापाशी काही सामान ठेवलंय ते ठेवशील असं म्हटलेली असते मानिनी. तर आता ते उचलून घेऊन आशा नेऊन ठेवलेली असते अडगळीच्या खोलीत. तर अडगळीच्या खोलीमध्ये असतं वॉलेट. तर रात्रीची वेळ असते, तर नंदिनी झोपलेली असते. तर ती काहीतरी विचार करत असते. तिला आठवतं कसं जीवा तिच्या पोटाला हात लावून स्पर्श करून रडत असतो हे तिला आठवतं. तर कसं तो रडत असतो आणि तिला वाईट वाटत असतं हे तिला आठवतं. तिला खूप जास्त वाईट वाटत असतं स्वप्नात. मला खरंच वाटलं अगं की तुझ्या पोटात आपलं बाळ आहे असं म्हणतो जीवा. आपण नाही का होऊ शकत कधीच साईबाबा असं म्हणतो जीवा. आपलं बाळ नाही येऊ शकत ह्या जगात असं म्हणतो तो कधीच. तर आता नंदिनीला जाग येते. तर आता ती उठते आणि बसते. तर आता तिला खूप वाईट वाटत असतं. तर आता ती बघते बाजूला, तर जीवा नसतोच तिथे. तर आता ती बघते कुठे आहे जीवा म्हणून. जीवा कुठे, जीवा कुठे तसं म्हणत असते ती. तर आता ती उभारते. तर आता तेवढ्यातच तिला दिसतं की कोणीतरी खोलीमध्ये येते. तर आता नंदिनी परत झोपते. तर जीवा आलेला असतो. जीवा लपून छपून आलेला असतो खोलीत. तर तो आता दरवाजा लावतो. तर तो बघतो नंदिनी झोपली काय म्हणून. नंदिनी मात्र झोपायचा ड्रामा करत असते. तर आता तो जीवा काहीतरी संशयास्पद केल्यासारखा दाखवलंय बघा प्रेक्षक. आता पुढे काय होणार आहे ते काय माहित. मात्र आता जीवा बाजूला येऊन बसतो आता नंदिनीच्या. तो बघतो ती झोपले का म्हणून. तर आता तो आपले अश्रू पुसून घेतो. परत परत बघत असतो नंदिनी झोपले का म्हणून. तर आता तो झोपतो. तर नंदिनी इथे डोळे उघडते आणि विचार करत असते ती काय झालं म्हणून. तर आता ती उठते आणि बघते त्या बाजूला. तर आता जीवा झोपलेला असतो. जीवा कुठे गेले होते इतक्या रात्री असं म्हणते नंदिनी. रडून आलेत का? 2 वाजलेत आता. रात्री 2 वाजता जीवा जातात कुठे असं म्हणते नंदिनी. तर नंदिनी बाजूला बघते तर 2 वाजलेले असतात. तर तिला आठवतं की त्या दिवशी पण ती उठलेली असते आणि नसतो जीवा बाजूला. जीवा कुठे आहेत असं म्हटलेली असते ती, आणि जीवा तेव्हाही नसतो, आणि तेव्हाही 2 वाजलेले असतात. 2 वाजलेत रात्रीचे असं म्हणत असते ती. तर आता नंदिनी विचार करत असते. तर आता तिचे पाय बघते तर त्याला सगळी घाण लागलेली असते तिच्या पायाला.
तर त्याचे पाय बघून तिला आश्चर्य वाटतं, कसं काय एवढे पाय घाण झालेत म्हणून. तर आता तिला आठवतं, तर त्या दिवशी सुद्धा काळेच झालेले असतात जीवाचे पाय. तर आता त्या दिवशी सारखंच पाय पण घाण झालेले असतात आणि तिचे पाय ती पुसलेले असते. तर आता त्या दिवशी सारखेच आज पण जीवाचे पाय धुळीने माखलेले आहेत असं म्हणते ती. तर आता ती विचार करत असते, खूप इकडे तिकडे बघायला लागते. जीवा नक्की जात आहेत कुठे असं म्हणते नंदिनी. हे जे काय आहे ते मी उद्या शोधून काढणार असं म्हणते नंदिनी. तर आता आजचा भाग इथे संपतो. बघत रे आपले काय ते आपला जो नेहमीचा मेडिकल वाला आहे ना त्याच्याकडे गेलो होतो आणि वरच्या मजल्यावरती डान्सचा क्लास आहे. तिथं आपला जीवा आहे ना जिमची बॅग घेऊन उभा होता असं म्हणतो मिथून. तर नंदिनीला आश्चर्य वाटतं. तर आता दिव्या आणि पार्थला दाखवले. तर आता दिव्या म्हणते, तुम्ही मला भरवाल ना. तर आता पार्थ भरवत असतो दिव्याला आणि तेवढ्यातच काव्या येऊन हे सगळं बघितलेले असते. तर आता ती येऊन टाळ्या वाजवते पार्थ आणि दिव्याला एकत्र बघून. तर आता जीवाला दाखवलंय. तर आता जीवा पाणी मारून घेतो तोंडाला. मला माहिती आहे काहीतरी लपवतायत, काय लपवतायत आणि का लपवतायत असं म्हणते नंदिनी जीवाला बघून लांबून. तर प्रेक्षक आजचा भाग इथे संपतो. आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.